आज व्यायाम झालेला नाहीये, त्यामुळे व्हॅक्युमिंग करतोय, तेवढ्याच कॅलरीज बर्न होतील. कधी केर काढून तर कधी डस्टिंग करून, घरातली इतर कामं करून ज्या दिवशी व्यायाम होत नाही त्या दिवशी जास्तीत जास्त कॅलरीज बर्न करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला माहितीये, घरातली साफसफाई केल्यामुळे सुद्धा 500 कॅलरीज बर्न होतात असं तज्ज्ञ सांगतात. हा व्हिडिओ पहा, मग नक्की तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय. घरातली ही कामं नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस या कॅटेगरीमध्ये मोडतात. व्यायाम न करता हालचालीतून बर्न होणाऱ्या कॅलरीज. वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना मेरीलँड विद्यापीठाच्या इंटिग्रेटिव्ह हेल्थ प्रोफेसर डस्टन मॉरिस नीटचे फायदे सांगताना म्हणतात, हालचाल आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवण्यासाठी तुम्ही साफसफाई करत असाल तर दररोज 20 ते 30 मिनिटं करा. यामुळे तुमचं मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि वेट मॅनेजमेंटसाठी ह्याचा नक्की फायदा होतो. वेब एमडीच्या माहितीनुसार जर तुमचं वजन 120 पाऊंड असेल आणि तुम्ही प्रत्येक रूम मध्ये व्हॅक्यूम केलं तर 30 मिनिटात 99 कॅलरीज बर्न होतात. व्हॅक्यूम करताना छोट्या डान्स मूव्ह केल्या तर मग कॅलरी जास्त बर्न होण्यास मदत मिळेल. तर न्यूयॉर्क पोस्टच्या एका आर्टिकलमध्ये लिहिण्यात आलंय की जमीन पुसून काढली म्हणजे मॉपिंग केलं तर 100 कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. अमेरिकेत माझ्या मित्रांच्या घरी मोठी लॉन आहे, त्यांना गवत सारखं कापावं लागतं. वेब एमडीच्या माहितीनुसार लॉन मुव्हिंग केलं तर 30 मिनिटात 135 कॅलरी बर्न होतात आणि गाडी धुतली तर 30 मिनिटात 135 कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. 30 मिनिटं घरातले बेड बनवले तर 187 कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते आणि मुलांसोबत खेळलं तर फक्त अर्ध्या तासात 120 कॅलरीज बर्न केल्या जाऊ शकतात. जेवण झाल्यानंतर अनेक लोक सोफा किंवा बेडवर आरामात बसतात, पण त्यावेळेला जर तुम्ही उठून घरातला ओटा साफ केला किंवा हाताने भांडी घासलीत तर वेब एमडीच्या माहितीनुसार अर्ध्या तासात म्हणजे 30 मिनिटात 187 कॅलरी तुम्ही बर्न करू शकता. वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार ग्रोसरी शॉपिंग केल्यामुळेही 239 कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार 1 तास जिना चढल्याने 464 कॅलरी, दोरीच्या उड्यांमुळे 618 आणि धावल्यामुळे 773 कॅलरीज बर्न होण्यास मदत मिळते. तर पबमेड मध्ये छापलेल्या एका संशोधनात आढळलं की महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये घरच्या कामाची दैनंदिन हालचालीत खूप मोठी भूमिका आहे. पण या हालचालींमुळे फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्यामुळे मिळणारे फायदे मिळत नाहीत. शरीराची अजिबात हालचाल नसण्यापेक्षा घरातली कामं किंवा हालचाल केली तरी फायदा नक्की होतो. यामुळे वेट मॅनेजमेंट मध्ये फायदा झाला आणि 4 कॅलरीज कमी झाल्या तर फायदाच आहे ना मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.